गाईज आमचा भावची बघा. हायकर हायकर अरे हायकर. गाईज आमचा भावची बघा. मित्रांनो तर तुम्हाला सांगतो ही आमची मोठी दिदी आहे, सगळ्यात मोठी दिदी. हिचं पहिलं लग्न होऊन एक पोरगी आहे. इंट्रोडक्शन देतोय मी. अशी आमची सकाळ झालेली आहे. काल थोडं रात्र जागरण करून आज नवीन ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. चला फ्रेश होऊ, पुन्हा बाहेर जायचं, भाकऱ्या घ्यायच्या, भाकऱ्या घेऊन रिटर्न यायचं आहे आणि काम करायचं थोडं. आज कार्यक्रम आहे आपल्या घरात. आईचं चल साडी डिसाईड कर. छकुली साडी दाखव चल. बदल दुसरी घे दीदी, दुसरी साडी काढ. जल्दी दूसरा साड़ी निकालो, जल्दी वहाँ से हटाओ. मम्मी ही साड़ी का दिली पण तू? पार्टी वेअर आहे. तुझी बायको वैतागे. हा असा नवरा हे नको ते पाहिजे. बरोबर सूट झाली पाहिजे. हा ती थोडी बाजूला काढून ठेव, दुसरी काढ का. हा ती वाली नेसली आहे यार. मी मग कॅन्सल. मी बाजूला काढ बोलून ठेवलेलं. प्रोग्राम अरे पण नको ती ब्ल्यू काढी पिंक. पप्पांचा तोंड बघ. कुठली नेसाची मामा सांगा साडी. मित्रांनो आता भाकऱ्या आणल्या, भाकऱ्या दिल्या. आता चालू खाली. खाली जाऊन आपल्याला खुर्च्या घ्यायच्यात. खुर्च्या घेऊन वर आणायच्यात, त्या अरेंज करायच्यात. तिथे लोक बाहेर गेले थोडं मार्केटमध्ये खरेदी करायला. चला जाऊया कडे खुर्च्या घेऊ. मामा थांबला तिथं आपला. खुर्च्या घेऊयासाठी तर बघा मामाने खुर्च्या आणल्यात. खुर्च्या घेऊया आता. खुर्च्या घेतल्या. आता खुर्च्या आता वर नेऊ लिफ्टमधून. पुन्हा आपल्याला मामासोबत जायचं गणपती बघायला. गणपती बाप्पाची मूर्त बघायला जायचं. चला जाऊया वर ठेवूया. लगेच मग रेल्वे खाली यायला खूप काम. मूर्ती बघायला आलेलो बेंगारीला. आम्ही मूर्त्या बघितल्या आता. एक मूर्त पसंत पडली आहे, पण 5 दिवस सुट्टी हिरव्या काढला तर आमचा विचार विमर्श होणार आहे. शेवटच्या दिवशी पूर्ण कसं वाटतं मूर्त्या बघून? मूर्त्या आवडल्या, पण मूर्तींची प्राइस बघून जरा त्याला का फ्रेम मारायला लागेल. 19-20 म्हणजे कसं वाटतंय? कसं वाटतं चांगलं होतं. मूर्त्या एवढ्या छान आहेत ॲज कम्पेअर टू ज्या आम्ही पनवेलला बघितल्या. त्या इथून बघितलं तर अजून जरा बरं वाटलं. फक्त आता देवाच्या कृपेने मूर्त्या भेटू दे म्हणजे झाला बस. देवाच्या कृपेनेच मूर्त भेटणार आहे. आणि जे ह्याने डिसाईड नाही केलं तेच होणार आहे अनप्लॅन्ड. आता बघूया, जाऊया घरी. कार्यक्रम आहे, फ्रेश होऊया आणि मग बघूया पुढचं काय ते. नाही कोणाला नाही. माझ्याकडे 3 आर्टिस्ट आहेत. दोघांचे त्याचे स्लॉट्स फुल आहेत. कारण की हा असं आहे की अख्खा दिवस अर्ध्या रात्रामध्ये 14 गणपती मारतात. ते पण दात आणि नखं सोडून. नाहीतर बाकीचे आर्टिस्ट आहेत ना 100 दिवसभरात मारतात, रात्र सोडून बोलतात. हा फक्त 14 मारतो. सो टाईम टेकिंग. इव्हन मी त्याला 2x 3x प्राईस पे करत होता. त्यांची स्टार्टिंगच 7.5 आहे, 1.5 फुटाची. अच्छा, टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. मित्रांनो यांना कपडे घेता येतात, एक मूर्ती सिलेक्ट होत नाही दोघांना. आणखी बिंगारी पालती घातली. सगळे कारखाने वगैरे. मूर्त भेटते. टेन्शन, डिप्रेशन आलंय गाईज, डिप्रेशन आलंय, डिप्रेशन.
तर अशा तरी हिंमत न हारता आता आम्ही चाललोय पनवेलमध्ये पुन्हा. चेहरा बघा, नेगोशिएट करतोय एवढा. काय नेगोशिएट करतो असं तो बाबा. 3 वाजता कार्यक्रम आहे आणि तू असा फिरतोय. संतोष कुमार संतोष कुमार बस नवीन इथं जायचं आता. बॅक टू पनवेल गाई जाते. मित्रांनो आता वर आलो, फ्रेश झालो आहे आणि दूध आणि बॉर्नव्हिटा पितोय. शॅनेल कोणी घेतला? शॅनेल फिट चेक. डँग डॅडा डँग डॅडा डँग डॅडा डँग डँग डँग. टीचरवर फिरलो असतो. आमच्या दादांनी अशी छात्या दाखवल्या असत्या अशा अशा. Oh my god, really? Excuse me, Saroj ma'am. Saroj ma'am, please ma'am. मैम एक बार, मैम एक बार, मैम यहाँ पे देखो ना मैम. सरोज मैम आपको क्या चाहिए? डी कोल्ड चाहिए? हेलो, ज्यूस पिला दो मोसंबी का. ठंड पा. बॉयची लाईफ, भावांची लाईफ बघा. घरात कार्यक्रम आहे, आम्ही चालले कचरा टाकायला. चांगले कपडे घालून असं असतं. तर बहिणीचा कार्यक्रम असला की भावाला काम करायला लागतं. चांगले कपडे घालून बाकी सगळे एन्जॉय करतात. आमची लाईफ बघा. आउटफिट चेक गाईज. इकडे दाखव. हॅलो गाईज आमचा भावाची. गाईज आमचा भावाची बघा. हायकर अरे हायकर. गाईज आमचा भावाची बघा. अरे कसला नटून बसलाय बघ. कसलाय लवकर. अरे राहू दे, बायको बिकोकडे बघतो. आम्हाला बघ कसा दिसतोय बघ. चिकना दिसतोय का नाही? आम्हाला बघ. हॅलो गाईज. चांगली आहे का? बरोबर आहे का? हे मी बघते ना. हॅलो गाईज. Oh my God! कुठे ग्रुप कुठे ऑफिस चेंज नाही पाडणार. अरे माल नको. ग्लास असते हे पडतील. मामाला वेगळं लागते. थँक्यू फॉर ड्रिंक. अरे अमोल घे बाबा, आज घ्यायचा असतो. हातात ठेवायचा. डेंजर. हे छान दिसते तो चकुली. लागतो छान आमचं
यस तेरी बोली लग चुकी है. कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो फंक्शन आता संपलंय, जेवायला बसलो आता आम्ही. कसं वाटतं फंक्शन संपल्यानंतर जेवायला? एक नंबर. कसं झालं फंक्शन? फंक्शन चांगलं आलं, मस्त आहे. बिर्याणी वगैरे मस्त आहे मित्रांनो. जेवतो आता आम्ही. कसं वाटतं तुला फंक्शन? बिर्याणी खूप चांगली आहे, पण आमचा जो काका आहे तो चमच्याने खातोय. फर्स्ट टाइम बिर्याणी. फर्स्ट टाइम आमचा मामा आज चमच्याने खातो. भाषा बदलली अशा प्रकारे. भाषा, वातावरण आणि माणसं बदलल्यावर माणूस बदलतो असं ऐकलेलं. आज आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय. श्रावण चालू आला, मामा बदलला. श्रावणाचं काय तुझं हे आहे? बिर्याणी एकच प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. खूप बरं वाटतंय. दिवसभराचं आता जेवायला बसलो. मित्रांनो आता कार्यक्रम संपलेला आहे. जेवून आता आम्ही झोपू. मुखवास खाल्ले गाईस. मुखवास खाल्ला. आता आमचा घराचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युली आम्ही कसे आहोत. आम्ही कसं जेवतो. पाहुणे गेले, आता हे बितरले. पारंपरिक पद्धत कशी असते ना गाईस, ते तुम्हाला दाखवतो. प्रॉपर भारतीय पंगत. शिफ्ट कर कॅमेरा. गाईज द ओजीज. हे ते प्रतिष्ठित नागरिक गाईस. हेच गाईज जेवतायत. राहू द्या आता. मामाला कुठे बसवता याच्यात जागा आहे का मामासाठी? असे गाईज जेवतात. आता आम्ही भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.